प्रभाग क्रमांक 39 अप्पर सुपर इंदिरानगर येथील युवा नेतृत्व प्रतीक प्रकाश शेट कदम यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शुक्रवार 19 डिसेंबर रोजी आयोजित अभिष्टचिंतन सोहळा आणि स्नेहभोजन कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती। अप्पर सुपर परिसरातील अबालवृद्धांसह सामाजिक कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नागरिकांनी प्रत्यक्ष भेटीसोबतच सोशल मीडियाद्वारे हे शुभेच्छांचा वर्षाव केला, जे प्रतीक कदम यांच्या कार्यावरील विश्वासाचं प्रतीक मानले जात आहे। उपस्थितांनी प्रतीक कदम यांचा उल्लेख सर्वसामान्यांची नाळ जपणारे आणि तरुणाईला प्रेरणा देणारे नेतृत्व असा केला। हा सोहळा म्हणजे केवळ वाढदिवस नसून युवा नेतृत्वाच्या जनसमर्थनाचे भव्य दर्शन ठरले, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। माझ्या अभिष्टचिंतन निमित्त सर्व मित्रपरिवाराने जो हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्व माझ्या मित्रपरिवारांचं पहिलं आभार मानतो। कारण काय या भागामधील सर्व नागरिकांकरता एवढी मोठी व्यवस्था त्यांनी केली, त्यामुळं त्यांचं प्रथम मी आभार मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये विकास कामं खूप करायची आहेत। अनेक संकल्प घेऊन मी येणार आहे। थोड्या काही कालावधीमध्ये आम्ही आपल्या सगळ्यांसमोर नक्की उघडे करेल। अतिशय चांगला प्रतिसाद या भागातल्या नागरिकांनी दिलेला आहे। एक चांगलं प्रेम दिलेलं आहे। या भागातल्या नागरिकांचं जे प्रेम बघून मला अतिशय भारावून गेलेलो आहे मी। आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगली सुविधा या नागरिकांना देण्याचं माझं मानस आहे। तर काही एक चांगले उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवले आणि आज लाडक्या बहिणींसोबत लाडक्या भावांकरिता देखील या ठिकाणी एक स्नेह मेळावा म्हणून एक आयोजन केलं आणि त्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारे एक आमच्याकडनं एक छोटंसं अल्प जेवणाचं नियोजन ठेवलेलं आहे। सगळ्यांनी त्याचा आनंद घेत आहेत। येणाऱ्या काळात देखील असे चांगले उपक्रम आम्ही या लाडक्या बहिणींकरता आणि भावांकरता घेणार। प्रकाश भाऊ कदम यांच्यावर जे प्रेम होतं नागरिकांचं त्याच्यावर त्यांना एक चांगल्या प्रकारे मताधिक्याने त्यांनी निवडून दिलं आणि जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो मानणारा वर्ग आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे दादांचं जे काम आहे त्यांच्या कामाने आणि माझ्या वडिलांच्या पद्धतीने आपण एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी घेऊन येणार आहोत, उपक्रम राबवणार आहोत आणि दादांचा जो विश्वास आहे माझ्यावर तो नक्कीच मी सार्थ करण्याचा प्रयत्न करत। काय म्हणतो, आज या ठिकाणी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित राहिलेत। मी सगळ्यांचं आभार मानतो। मला आशीर्वाद देण्याकरता एवढ्या चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले सर्व माता भगिनींचे, लाडक्या बहिणींचे आणि माय भावांचे सर्वांचे